निकले चारों ओर, इरादे फौलादी, उम्मीद हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. मिडॉन मध्ये फिल्डर रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि तिसऱ्या पंचांची मागणी. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान सागरजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटर आउट असतील, फलंदाज बाद आहेत आणि पहिल्या बॉलवरती पहिला मासा गळाला लागलाय. पहिली विकेट डाऊन. बॅटर रोहितची खेळी होत असताना समाप्त. रोहित फिट नाहीयेत, मामला सुपर हिट नाहीयेत. विकेटचं पतन झाले, गडी गमावलाय. पहिला बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाने. डीजे सर, तुम्हाला देखील माहिती आहे सर्वात दुःखदायी जर कुठला डिसमिसल असतो तो रनआउटचा. बॅटिंग करत असताना स्टंप आउट झाले चालतील, हरकत नाही. कॅच आउट झाले चालतील, मात्र रनआउटची झाली ना झोप लागत नाही हो अक्षरशः. राहुल द्रविड सर, वॉल ऑफ इंडिया, त्यांना देखील विचारलं गेलं की सर्वात अवघड डिसमिसल कुठला असतं. ते म्हणाले रनआउटची विकेट. ती फार म्हणजे फार अगदी आमच्या जीवाला लागते. आणि तुम्ही देखील पुराणा चावल आहे, तुम्हाला देखील माहिती आहे रनआउटची विकेट जर पडली तर मात्र मनोबल देखील थोडंसं खच्चीकरण जरूर होतो. तेव्हा मॅचच्या दिशेला नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, थर्ड मॅनचे फिल्डर, कॅच कंप्लीट आणि दुसरा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाला फलंदाजांना रोहित आणि दिनेश आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत. अनुज तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. चौथ्या क्रमांकावरती विजय आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती आता सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतील. दोन खेळाडू, दोन चेंडू, दोन विकेट मिळाल्यात. संघ थोडासा अडचणीमध्ये. बांगरपाडा मात्र म्हटलं जातं जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. काय झाले यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. इथे आता तुम्हाला डुबती नाही या किनारे पोहोचवावी लागेल आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विजय नावात विजय. आता कामगिरी देखील तशीच करावी लागेल. यावेळेस व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट. मिड ऑन क्षेत्रामध्ये जबरदस्त डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळतो. त्यानंतर थ्रो आणि कलेक्शन करायची गरजच नव्हती, कारण ऑन स्टंप ही थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल होत असताना समाप्ती. जबरदस्त कामगिरी मैदानावरती करत असताना हा संघ आणि विशेष करून हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. फिल्डिंगची विवरचना पाहायला मिळेल. डीपमध्ये लॉंग ऑन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तो शिफ्ट झाला. त्या समेत मिड ऑन मध्ये फिल्डर, मिड विकेट मध्ये फिल्डर, शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन मध्ये फिल्डर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट स्वीपर कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. यावेळेस प्लेड ऑन फलंदाज झालेत. विकेटचं होत असताना पतन. बॅटरची खेळी समाप्त. गडी गमावलाय. तिसरा बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाने. फलंदाज विजय. बॅक टू द पवेलियन. वरती करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला प्रवीण पाहायला मिळतील. नांगी ठेचून काढायचं काम मैदानावरती या पहिल्या ओव्हरमध्ये केलं जात आहे. तेच सर्राट बॉल, क्विकर वन, जबरदस्त वेग, प्रचंड गती या बॉलवरती पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. एकही धाव धावफलकावरती नाही आणि तब्बल 3 महत्वाचे विकेट घेण्यामध्ये यश संपादित केले प्रवीणने. पहिली मेडन या स्पर्धेमधली ओव्हर होऊ शकेल का हे पाहूया आपण. प्रवीणच्या खांद्यावरती आता जबाबदारी ठेवली होती. ती जबाबदारी चोखपणे पेलत असताना प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. काय सुपर्ब कामगिरी आतापर्यंत प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.
त्यावेळेस डी बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब आणि या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाज प्रवीणसाठी. पहिल्या षटकामध्ये अगदी 3 महत्वाचे विकेट, ज्यामध्ये एक रनआउट आणि 2 स्वतःचे वैयक्तिक विकेट. 3 विकेटच्या नुकसानवर एकही धाव नाहीये. 0 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघ आता थोडासा ट्रबल मध्ये पाहायला मिळतोय. डीजे